नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की स्ट्रेट लाईनमध्ये टेक्स्ट टाईप केलेला त्याला कर्वड कसं करायचं ते, त्या लेटरला कर्वमध्ये कसं कसं हे करायचं ते मॅनेज करायचं. तर फर्स्ट मी साईज घेते कोणती पण, इथून क्रिएटर डिझाईन करते. 900 × 600 पिक्सेल करते. क्रिएटर न्यू डिझाईन लोड होते. प्लीज आपल्या चॅनलवरील व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी टाकणार आहे. ओके, टेक्स्ट घेते आता. ॲड अ टेक्स्ट मी टाईप करते प्रगती. कॅपिटल केलं, बोल्ड केलं, कलर देते याला रेड कलर दिला. ओके, कलर रेड. ओके, बोल्ड. त्याच्यानंतर फॉन्ट साईज जरा वाढवूयात आपण. इफेक्ट देऊयात. इफेक्ट दिला मी. त्याच्यानंतर आता ह्याला कर्व्ड शेपमध्ये आणायचं आपल्याला. तर हे तर इफेक्टमध्ये जाऊन शेपमध्ये जायचं आणि हे कर्व्ड आहे, कर्व आहे. हे कर्ववर क्लिक करायचं. कर्व ऑप्शन घ्यायचा. शेप कर्व. ओके, झालं का? आता हे आहे पण लेटर खूप जवळजवळ आहे, त्याच्यासाठी आपण बघा हे तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं वापरू शकता, म्हणजे कर्व देऊ शकता ह्याला. बघा हे असं उलटं म्हटल्यावर असं करू शकता. मी स्ट्रेट घेते. स्ट्रेट आणि लेटर खूप जवळजवळ आहे, ते ॲडव्हान्समध्ये जायचं आणि लेटर स्पेसिंग वाढवायचं. प्रगती. ओके, झालं का? असं करू. आणि आता उलटा कर्व करायचं म्हटल्यावर काय करायचं, हेच आपण कॉपी करूयात. टेक्स्ट घेऊया दुसरं, प्रगती ग्राफिक्स. ओके, हे घेतलं. आता आपण ह्याला उलटा कर्व देऊया. इफेक्टमध्ये ह्याला अगोदर शॅडो केला मी. शॅडो. त्याच्यानंतर बघा इफेक्टमध्ये जाते, सेफमध्ये जाते आणि कर्व घेते. कर्व नंतर आता ही इकडं प्लस प्लस पॉझिटिव्ह होता. आता आपल्याला उलटा नाही जायचं, त्याच्यामुळं अपोजिटला घेते मी, मायनसमध्ये घेते. बघा हा, आणि जरा खाली घेते म्हणजे याच्याबरोबर हे सेंटरला येईल. बघा कसं दिसतंय ते. बघा बरोबर झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्ट्रेट लाईन टेक्स्ट तो कर्वमध्ये कन्वर्ट करू शकता. ओके, थँक्यू.